सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। सोलापूर शहरातील प्रत्येक भागात आपापल्या पक्ष हे प्रचार करत आहेत। आपण आलेलो प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी या प्रभागामध्ये शिवसेना शिंदे बाणाचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। आपल्यासोबत या पॅनलचे प्रभाग क्रमांक 23 पॅनलचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। काकू मॅडम काय सांगाल, कशा प्रकारे आपण प्रचार करताय? आम्ही आज सकाळीच प्रचाराला सुरुवात केली आणि इथं आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। महिलांचाही प्रतिसाद खूप चांगला मिळतो। वृद्ध वगैरे लोक जे कॅन्टीनवर वगैरे बसलेले असतात त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। यावर वार्डातील काही समस्या वगैरे असतील त्या आम्ही नक्की सोडवू आणि आता आम्ही जे प्रचार करत आहे त्या प्रचाराला नागरिक आणि महिला वर्ग चांगल्या गोष्टीने प्रतिसाद देतात। एवढंच बोलतो। काय विश्वास काय आहे आपल्याला 16 तारखेचा? कारण आम्ही नवीन चेहरे आहे। एज्युकेटेड चारही पॅनल मधले चारही उमेदवार एज्युकेटेड आहेत, शिक्षक आहेत आणि नवीन चेहऱ्याला ते नक्की संधी देतील। आणि आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला काही अडचणी सगळ्या माहित आहेत आणि अडचणी कशा सोडवाव्या लागतात हे आम्हाला ठामपणे माहित आहे आणि आम्ही ह्या अडचणी एकदम व्यवस्थितपणे सोडवू शकतो हे आम्हाला चौघांनाही माहित आहे। त्यामुळं म्हणजे जे मतदार वर्ग आहे त्यांना पण हे कळून चुकलं की एज्युकेटेड पॅनल आहे, त्यामुळे आपण एकदा त्यांना संधी द्यावं, हे नक्की सोडवतील सगळे प्रश्न ही त्यांची खात्री आहे। दादा काय आपण मुद्दे घेऊन जात आहे लोकांसमोर, मतदारांसमोर? काय विकासाच्या मुद्द्यावरच यावेळची निवडणूक असणार आहे। कारण का अनेक वेळा अनेक उमेदवारांना या भागातील नागरिकांनी संधी दिलेली आहे, पण विकास हा म्हणावा तसा झालेला नाही। कालच राठोड सरांनी सांगितले की स्मार्ट सिटी असं म्हटलं जातं, पण कुठेही सिटी स्मार्ट दिसत नाही। त्यामुळं नागरिक जे आहेत, सर्वसामान्य नागरिकांना अतिशय अडचणी आहेत आणि त्यामुळं यावेळेला परिवर्तन हे होणार आहे। आपण अजेंडा चालवताय एज्युकेटेड पॅनल म्हणून, तर या एज्युकेटेड पॅनलला लोक पसंत करतील? नक्की नक्की। ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये आपण एखादा प्रतिनिधी पाठवतो त्यावेळेला आपल्या प्रभागातील ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्या तिथं महानगरपालिकेत मांडणं आणि त्या सोडवून घेणं, यासाठी निश्चितपणे अनुभव आणि शिक्षण ही गरज आहे। त्यामुळं या भागातील जे नागरिक आहेत ते यावेळेला परिवर्तन नक्की करतील। काही आपण जाताय, घरोघरी जाताय, काय समस्या आहेत, काय सांगतायत नागरिक? मी प्रथमतः म्हणजे 1 वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 येथील मला समस्या माहिती आहे। घरापर्यंत मी पोहोचून त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा हे काय मला माहिती आहे। आम्ही शिवसेनेचे उमेदवार आहे, चारी सुशिक्षित, आणि आमच्या प्रभागाचा विकास करणं हे आमचा ध्येय आहे आणि आपल्या प्रभागाचा विकासाचा निशाण आहे हे धनुष्यबाण। आम्ही धनुष्यबाण हे घेऊन आपण म्हणताय विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करतो, कोणते विकास करणार आहात? कारण की ड्रेनेज लाईन समस्या हे तर नॅचरल आहे, पण वेगळं काय आपण? इथं बघा की तुम्ही रोड कसा आहे, रोड बघा, ड्रेनेज लाईन बघा, जिथे जिथे आम्ही कामं केलेलं आहोत तिथे तुम्ही घेऊन जाऊ, तुम्ही बघा एकदा। आता इथं समोरच बघा की रोड झालेत का? रस्ते नाही झालेले आहे। मागील नगरसेवक कोण आहे, इथल्या प्रभागातले ज्येष्ठ नागरिक असू द्या, लाडकी बहीण असू द्या, लाडके भाऊ असू द्या, यांना कुणालाच माहित नाही मागील 4 नगरसेवक कोण आहेत, इथला विकास कोण केलेला आहे, कोण नाही। मग आमचे चेहरे चारीचे चारी पॅनलचे नवीन चेहरे आहेत। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत। महानगरपालिकेत आम्ही भगवा झेंडा फडकू। काय वाटतं? 100% नवीनला संधी भेटेल। यावेळेस प्रभागाचं सर्वांचं म्हणणं आहे की प्रभागात नवीनला संधी दिलं पाहिजे आणि आम्ही प्रत्येक तळोघरात घराघरात पोहोचलेल्या लोकांच्या समस्या आहेत की त्यांना लाईट नाही, लोकांच्या काही काही घरात अडचणी भरपूर आहे, ड्रेनेजच्या लाईन नाही, तसे काही ब्लॉकेज जुने असल्यावर ब्लॉकेज झाले आणि प्रशासकीय नियोजन असल्यामुळे जास्त काही सेवा झाली नाही आहे। त्याबद्दल आता आम्ही स्वतःहून काम करत आहोत। तळागाळातून आम्ही सर्व माहिती करू। येणाऱ्या काळात प्रभागात 100% विकास हा करणारच आहेत आणि केल्याशिवाय राहणार नाही। आणि प्रभागात आज सोलापूर जिल्ह्यात महानगरपालिकेत 80% आपले शिवसेने मतदार आणि भगवा हा शिवसेनेवर 100% फडकेन। आपण गेल्या वर्षभरापासून पाहतोय जे प्रकाश राठोड आहेत, आधी बीजेपी मध्ये होते, सचिव होते भाजपाचे, पण ऐन वेळेस त्यांनी शिंदेगडाचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे। आपल्यासोबत जुळले आहेत प्रकाश राठोड भाऊ, काय सांगाल? आपल्यासोबत खूप मोठं आव्हान असणार आहे, आपण मित्रपक्ष जो होता त्याच्यासोबत आपली लढाई असणार आहे। नक्कीच मित्रपक्ष लढाई नाही आहे तर माझ्या बरोबर जो उमेदवार उभारला आहे त्याची माझी लढाई असणार आहे। आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे आज महायुतीचं सरकार बसलेलं आहे। तर शिंदे साहेबांनी निर्णय घेतला नसता तर महायुतीचं सरकार बसला नसता आणि त्या माध्यमातून आम्ही लाडकी बहीण योजनेचा प्रमोट करतोय।
महिला खुश होत आहेत की आमचे भाऊ लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब म्हणतात. आणि ह्या सोलापूर महापालिका जर का विकास केला कम्पेअर टू मुंबई ठाणे, तर इथं एक स्मार्ट शहर कुठं दिसत नाहीये. परिवहन सेवा इथं नाहीये, बसेस नाहीये, लोक ट्रॅव्हलिंग स्वतःचे पैसे घालून रिक्षाने करतात. IT पार्कची घोषणा फक्त कागदावरती ठेवलेली आहे, होणार होणार होणार. आम्ही सगळे वाट बघतोय. आता उद्या 9 तारखेला एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. त्याच्या रॅलीमध्ये लाखो जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. आणि नक्कीच एकनाथ शिंदे साहेब जे शब्द देतात ते करतात, आणि जे देत नाहीत ते सुद्धा करतात. त्यामुळे प्रभाग 23चा जो मूड आहे सध्याचा, नागरिकांचा मूड, मतदारांचा जो मूड आहे ना, मूड असा आहे की त्यांना बदल हवाय. आणि तो बदल हेच कॅशलाईन करून आम्ही जनतेसमोर जात आहे. जनता आम्हाला भरघोस प्रतिसाद देते. आम्ही नक्कीच चौघे उमेदवार 101% विन आहोत. साहेब तुम्ही म्हणताय तुमच्यासमोर आव्हान मी म्हणला सगळं मगाशी, कारण की पंजा आहे, कमळ आहे, प्लस आणखीन काही पक्ष आहेत. हे सध्या ते पण आपल्या विकासाच्या मुद्द्यावर लढत आहेत. पण आपण असं कोणता मुद्दा घेऊन जाताय जे नागरिक तुमच्याकडे अट्रॅक्शन होईल, तुम्हाला मतदान करतील? नक्कीच महापालिकेमध्ये एखादा नगरसेवक म्हणून निवडून जातो, त्याला महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 जर माहिती नसेल तर कसला विकास करणार आहे? शिकता शिकता त्याला 7-8 2-3 वर्ष जाणार, 5 वर्ष टर्म मिळते, 3 वर्ष शिकायला जाईल, पुढे इलेक्शन लागणार आणि तो खाली पडतो. त्यामुळे विकास होत नाहीये. आता आमचे जे चौघे आहोत, आम्ही चौघे एज्युकेटेड आहोत. मतदान सर मागील अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करतात. ते स्वतः शिक्षक आहेत, लताताई सुद्धा शिक्षक आहेत, या ग्रॅज्युएट. त्यामुळे आम्हाला एवढी अडचण नाही की या भागाचा विकास करण्यासाठी. शिक्षक आहेत, एज्युकेटेड आहेत म्हणून लोकांनी मतदान करावं? नक्कीच, कारण आतापर्यंत जे केलेले आहेत बघा, एखाद्याला निवडून द्यायचं आहे त्याची पात्रता आपण चेक करायला पाहिजे. नागरिकांना मी आवाहन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, योग्य उमेदवार निवडा. जो क्वालिटी एज्युकेटेड आहे का, त्याला प्रशासकीय नॉलेज आहे का, त्याच्या खरंच त्याच्या रक्तामध्ये समाजकार्य आहे का, हे चेक करा आणि तुम्ही निवडून द्या, असं आवाहन करतोय मी. 16 तारखेचं काय चित्र असेल एकंदरीत सगळ्यांनाच प्रश्न आहे. नक्कीच आम्ही तर आता गुलाल चिमणावर ऑर्डर दिलेली आहे साहेबांनी. त्यामुळे AG पाटील कॉलेजच्या समोर SRP कॅम्पचे ते भव्य 5,000 ते 6,000 लोक आमचे उपस्थित असतील. आणि आम्ही तिथं धिंगाणा करणार आहोत. आणि आम्ही गुलाल तर फेकणारच आहोत, पण महापालिकेवरती आमचा भगवा 101% आम्ही फडकवणार, हे मला आत्मविश्वास वाटतोय. शुभेच्छा सर चौघांना आपल्याला. तर हे होते शिवसेनेचे उमेदवार ज्यांनी निर्धार केला आहे की येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा यांनी धनुष्यबाणाचा भगवा फडकेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पण येणारा कौल सांगेल नेमकं 16 तारखेला चित्र काय असणार आहे. धनुष्यबाण BJP या राष्ट्रवादी काँग्रेस हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे. पण एकंदरीत पाहिलं तर मित्रांनो, प्रभाग क्रमांक 23 मध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे फक्त ती धनुष्यबाणाची.